या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आजची ही विशेष भक्ती, या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परमंगला गौरव तुला. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुला सर्व मान, महिमा, गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो प्रभू. पवित्र देव बापा, तू स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझं नाव हे स्तवनीय आहे प्रभूचे. आज देव बापा, पुन्हा या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत आहोत प्रभू. आभार मानित आम्ही तुझ्या समोर येतो. आभार मानितो प्रभू, मागील संपूर्ण आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमची काळजी घेतली प्रभू. तू आमची प्रत्येक गरज पूर्ण केली. या उन्हापासून पवित्र देव बापा तू आमचा सांभाळ केलास. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी, आशीर्वादांसाठी देव बापा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरवितो प्रभू. तुझ्या समोर आम्ही येत असताना आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर. आणि पवित्र देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्यास पुन्हा आज एक वार तुझ्या आत्म्याचं सहाय्य तू आम्हा प्रत्येकाला पुरव. पवित्र देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानित आहोत. पवित्र देव बापा, आजची ही विशेष मायवार उपासना आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करीत आहोत. पवित्र देव बापा, आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक आईला तू विशेष स्पर्श करावास. देव बापा, या आईच्या प्रार्थनेचं उत्तर तू द्यावं. पवित्र देव बापा, सर्व प्रकारच्या आनंदाने आणि तुझ्या मोठ्या शांतीने आज तू प्रत्येक आईला आशीर्वादित करावंस प्रभू. म्हणून ही भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. तुझी उपस्थिती आम्हामध्ये तू असू दे. देव बापा, जे आमचे प्रियजन दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरही तुझे हात तू ठेव, तुझा स्पर्श तू कर, तुझा आरोग्य तू दे प्रभू.
परमेश्वर देई बापा, तुझ्या लेकरांचं जाणं येणं आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. या भयंकर उन्हापासून तू प्रत्येकाचा सांभाळ कर. तुझी सावली तुझ्या लेकरांवरती तू असू दे. आणि आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येणं हे प्रत्येकासाठी मोठ्या आशीर्वादाचं तू कर. प्रभू, एक वार पुन्हा आम्ही तुझे आभार मानित आमच्या स्वतःला आणि या सर्व भक्तीला तुझ्या हातांमध्ये समर्पित करत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. हॅपी मदर्स डे टू ऑल मदर्स. सर्व मातांना मायवारच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर देवबाप तुम्हास विशेष आशीर्वादित करो आणि तुमच्या जीवनाकडून परमेश्वर देवबापाचं गौरव होत असतं. सर्व प्रकारचा आनंद आणि शांती प्रभू तुम्हास दे. यावेळेस उपासना संगीतातून आपण गीत गाऊया. प्रभू परमेश्वर देवबापाला आपण उंचावूया. प्रसन्न जननी हे गीत गात प्रभूला गौरवूया. प्रसन्न जननी नयनी देखून, प्रसन्न जननी नयनी देखून, करीतो वंदन तुला प्रभो, करीतो वंदन तुला प्रफुल्लित प्रफुल्लित फुले वेलीवर फूल, प्रफुल्लित फुले वेलीवर फूल, मांडीवर मूल आईच्या मी, मांडीवर मूल आईच्या मी. प्रसन्न जननी नयनी देखून, प्रसन्न जननी नयनी देखून, करीतो वंदन तुला प्रभो, करीतो वंदन तुला प्रभो. प्रेमळ पाखर तियेची विमाल, प्रेमळ पाखर तियेची विमाल, खचित अमोल मजवरी, खचित अमोल मजवरी. प्रसन्न जननी नयनी देखून, प्रसन्न जननी नयनी देखून, करीतो वंदन तुला प्रभो, करीतो वंदन तुला प्रभो. प्रेम जे भासते भोवती हासते, प्रेम जे भासते भोवती हासते, मला रंजविते आईचे ते, मला रंजविते आईचे ते. प्रसन्न जननी नयनी देखून, प्रसन्न जननी देखून, करीतो वंदन तुला प्रभो, करीतो वंदन तुला प्रभो. प्रभू ठेव सुखी मदीय मातेला, प्रभू ठेव सुखी मदीय मातेला, मजही बाळाला सर्वका, मजही बाळाला सर्वका. प्रसन्न जननी नयनी देखून, प्रसन्न जननी नयनी देखून, करीतो वंदन तुला प्रभो, करीतो वंदन तुला प्रभो. त्या प्रभुदेवी बापाची स्तुती करीत असताना आणखीन एक गीत गाऊया. आपल्या सर्वांना येईल. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली.
गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनांचे, पाप ताप संत्रस्त जनांची, अविनाशी सावली, अविनाशी सावली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. आगे सरशे मज ताराया, आगे सरशे मज ताराया, स्वर्गातून धावली, स्वर्गातून धावली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दत्त शरण्या, पश्चातापे दत्त शरण्या, निज शेषा पावली, निज शेषा पावली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मरणा सरसावली, मरणा सरसावली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. हृदयी माझ्या पाहिन जिकडे, हृदयी माझ्या पाहिन जिकडे, तिकडे हो माऊली, तिकडे हो माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय. भजनी मती रंगली, भजनी मती रंगली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझे ख्रिस्त गुरु माऊली. टिळक या ठिकाणी ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. हा प्रभू येशू ख्रिस्त त्याचं जे प्रेम तुम्हावर आणि माझ्यावरती आहे, या प्रेमाची तुलना कशासोबत करावी?
आईचं आपल्या मुलावर, आपल्या लेकरावर असणारं प्रेम हे त्या आईलाच कळतं. बाकीचे सर्वजण त्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु आपल्या मुलावर असणारं प्रेम हे त्या आईला माहीत असतं. प्रभू येशू ख्रिस्त हा तुमची आणि माझी माऊली म्हणून टिळक त्याला तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर सादर करतात. वास्तविक पाहता आम्हाला माहिती आहे की परमेश्वराबरोबर जे आमचं नातं आहे ना, हे इतकं अद्भुत आणि इतकं आशीर्वादित आहे ना, आम्हाला ज्याची गरज आहे ते प्रभू आमच्यासाठी आहे. काय अर्थ आहे याचा? आम्हाला आईची गरज आहे, हा प्रभू आमची आई आहे. आम्हाला वडिलांची गरज आहे, हा प्रभू आमचा पिता होतो. आम्हाला मित्राची गरज आहे, हा प्रभू आमचा मित्र होतो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला ज्याची गरज आहे प्रभू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते आहे. आणि म्हणून हा प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुरेसा अशा प्रकारचा तो आहे. आज मदर्स डे स्पेशल या भक्तीमध्ये आपण आईचा विशेष सत्कार करणार आहोत. आणि आईचा सत्कार करत असताना आम्हाला माहिती आहे की बऱ्याच जणांची आई जी आहे ती प्रभूमध्ये झोपी गेलेली आहे, आणि मग अशा दिवशी आपल्याला आपल्या आईची फार आठवण येते. परंतु प्रभू तुमची आणि माझी माऊली आहे. तो तुम्हाला आणि मला ते प्रेम देणारा, तो आधार देणारा, ती शांती देणारा तो तुमचा आणि माझा प्रभू आहे. आणि म्हणून टिळक ज्यावेळेस या प्रभू येशू ख्रिस्ताला आमची आई म्हणून ज्यावेळेस आमच्यासमोर सादर करतात, वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या प्रेमाचं वर्णन ते करतात. तुमचे आणि माझे हाक ऐकून तो स्वर्गातून धावून आला. तुमच्यासाठी आणि माझ्याकरिता तो वधस्तंभावरती मरण पावला. वेगवेगळ्या प्रकारे टिळक या गीताच्या माध्यमातून त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम जे मंडळीवरती आहे, जे तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे, ते वेगवेगळ्या प्रकारे ते आमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही आणि मी रोज आणि रोज आपल्या जीवनामध्ये या प्रेमाचा अनुभव घेणारे आपण आहोत. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. सतीश आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 139 139 11 समोर वाचूया. अंधकार मला लपो, माझ्या भोवतीचा प्रकाश काळसोळ हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोस आणि उजेड हे तुला सारखेच आहे. तूच माझे अंतराम निर्माण केलेस, तू माझ्या आईच्या उदीस माझे घडण केलीस. भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृती अद्भुत आहे, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृतीला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असता तुझ्या नेत्राने मला पाहिले, आणि माझे एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्याची संख्या किती मोठी आहे. ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हा मी तुझ्या जवळ असतो. हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक. अहो रक्तपात करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. ते तुझ्या विरुद्ध कपटाने बोलतात. ते तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. तुझा द्वेष करणाराचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणाराचा मला वीट का येऊ नये? मी त्यांच्या प्रकाष्ट द्वेष करतो. मी त्यांना आपले शत्रू मानतो. हे देवा, माझी झडती घे, माझे हृदय जाण. मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रकृती असेल तर ते पहा, आणि मला सनातन मार्गाने चालव. या शास्त्र भागात असे म्हटलेले आहे, देव सर्व साक्षी आणि सर्व ज्ञानी आहे. दाविद राजा असे म्हणतो,
आपण या भूतलावर असताना आपला एकही दिवस असा नाही की जो त्याला माहीत नाही. सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत तो आम्हाला जाणतो आणि आपला एकही असा क्षण नाही की त्यानं तो त्याच्या वहीत नमूद करून ठेवला नसेल. कारण की तो अल्फा आणि मेगा, शेवट आणि प्रारंभ तोच आहे. आम्ही आकाशात जरी गेलो तिथे तो आहे. आम्ही अंधलोकात जरी गेलो तरी त्याचे नेत्र तिथं आम्हाला पाहतात. वचन या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मी गुप्तस्थळी निर्माण होत असतात आणि पृथ्वीच्या अधोभागी विषम प्रकारे माझी घडण होत असतात आणि माझी आकृतीला गुप्त नव्हती. आम्ही जेव्हा आमच्या आईच्या गर्भात आमची घडण होत होती की हे त्याला पहिलेच माहीत होते. आम्ही या जगात आलो आणि आमचा एकही दिवस असा नाही की जो त्याला माहीत नाही व त्याने त्याच्या वहीत नमूद करून ठेवला नसेल. आम्ही या जगात असताना संपूर्ण जीवनभर आपल्याला तो पाहतो, आपली तो काळजी घेतो. जशी आई आपल्या मुलाची काळजी घेते तसा तो आपली काळजी घेतो. जसे कोंबडी आपल्या पिल्लाला लपवून ठेवते तसा तो आपल्याला त्याच्या हाताखाली लपवून ठेवतो. धन्यवाद. या त्या प्रभू परमेश्वराचे यावेळेस आभार मानूया. परमेश्वर देव बापाला धन्यवाद देऊया, जो प्रभू परमेश्वर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुरेसा आहे. त्याची कृपा तुम्हाला आणि मला पुरे आहे. त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊया. स्तुतीचा यज्ञ त्याला सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर गीतांच्याद्वारे परमेश्वर देव बापाला आपण उंच करूया. सर्वांना सर्व आईंना मदरच्या ह्याची स्वतः 27:10 असे म्हणतो, माझ्या आईबाबांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल. आपत्ती या विपत्ती काही असो तो आम्हाला सोडत नाही. याचा अनुभव सर्वांनी घेतलेला आहे. तर या आपण सर्व मिळून एक गीत गाऊया. गीताचे बोल असे आहे, माझा येशू मला प्रिय फार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनाचा तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनाचा तोच आधार. आपत्ती विपत्ती या जीवन यात्रे तो कधी न मला सोडणार. आपत्ती विपत्ती या जीवन यात्रे तो कधी न मला सोडणार. हा जीवन प्रवास कठीण, येथे अनेक प्रतिकूल क्षण. हा जीवन प्रवास कठीण, येथे अनेक प्रतिकूल क्षण. दिवसा मेघ स्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझ्या प्रतिदिन. दिवसा मेघ स्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझ्या प्रतिदिन. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनाचा तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनाचा तोच आधार. आपत्ती विपत्ती या जीवन यात्रे तो कधी न मला सोडणार. आपत्ती विपत्ती या जीवन यात्रे तो कधी न मला सोडणार. तो आदिवंत आहे, हृदय आनंदाचा झरा आहे. तो आदिवंत आहे, हृदय आनंदाचा झरा आहे. दुःख
क्षणी आसू पुसतो क्षणी माझा प्रतिदिन भार वाहे दुःख येता क्षणी आसू पुसतो क्षणी माझा प्रतिदिन भार वाहे माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार आपत्ती विपत्ती या जीवन आपत्ती विपत्ती या जीवन यात्रे तो मला सोडना माझ्या येशूची प्रीती मला नाही कशाची भीती माझ्या येशूची प्रीती मला नाही कशाची भीती क्लेश संकट मरण नग्नता उपोषण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती क्लेश संकट मरण नग्नता उपोषण ख्रिस्ता संगे विजय प्राप्ती सर्वजण गाऊ मला येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आधार आपत्ती विपत्ती या जीवन यात्रे तो मला सोडना आपत्ती विपत्ती या जीवन यात्रे तो मला सोडना खरोखर प्रियांनो दुःख येऊ क्षणी आसू पुसतो क्षणी आपण त्या देवाला उपकार स्तुती करूया आणि दुसरं गीत गाऊया गहरे प्यार से तूने प्यार किया गहरे प्यार से तूने प्यार किया गहरे प्यार से तूने प्यार किया मस्त गहरा है प्यार तेरा मस्त गहरा है प्यार तेरा गहरे प्यार से तूने प्यार किया गहरे प्यार से तूने प्यार किया मस्त गहरा है प्यार तेरा मस्त गहरा है प्यार तेरा तू धन्य है सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई तू धन्य है सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई हालेलुया 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 तुझे मैं कभी भूलूंगा नहीं तुझे मैं
तेरे साथ साथ मैं रहूंगा, एक नूर के समान रहूंगा। तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान चलूंगा, क्योंकि तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, एक नूर के समान रहूंगा, एक नूर के समान रहूंगा। तेरे साथ साथ मैं रहूंगा, एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। आजचा हा दिवस परमेश्वरानं आम्हाला दाखवला. आजचा हा शाबास दिवस त्याने आमच्या जीवनात जोडला. आम्ही त्याचे उपकार मानूया आणि गीत म्हणूया, आभारी आभारी. आभारी 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 ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूचे, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. खायला पियाला येशूने दिले, खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. पापांची क्षमा येशूने दिली, पापांची क्षमा येशूने दिली, नव जीवन येशूने दिले, नव जीवन येशूने दिले, पापांची क्षमा येशूने
आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया आणि असं हे कडवं म्हणूया, आईला आमच्या निरोगी ठेवले, आशीर्वादाने भरून ठेवले. आभारी 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 हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आईला आमच्या निरोगी ठेवले, आईला आमच्या निरोगी ठेवले, आईला आमच्या निरोगी ठेवले, आईला आमच्या निरोगी ठेवले. आशीर्वादाने भरून दिले, आशीर्वादाने भरून दिले. आईला आमच्या निरोगी ठेवले, आशीर्वादाने भरून दिले. तो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आपण प्रार्थनेत जात असताना आपलं सर्व लक्ष त्याच्याकडे लावूया आणि त्याला म्हणूया, जशी माता सांभाळते वैसे तू हमें सांभाळता आहे. खरोखर देवा, तू आम्हाला आमची काळजी घेतो. जसे पश्चिमपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आपल्यापासून दूर केलेले आहे. त्याने आपल्याला कधी एकटं सोडलेले नाही आहे. तर आपण गीत म्हणूया, जसे माता सांभाळती आहे. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. सीने से सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. जैसे माता संभालती है ऐसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. हाथ धर के हाथ धर के ले जाएगा, चट्टान पर चढ़ाएगा. हाथ धर के ले जाएगा, चट्टान पर बैठाएगा. जैसे माता संभाल
मेरे कारण घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया, मेरे कारण घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। शेवटचा कडा पुन्हा म्हणूया सर्व मिळून एका आवाजात. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। धन्यवाद 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 करते हैं प्रभु आज के लिए। आपने हमारे जीवन में इस सुंदर से दिन को आपने जोड़ा इस लाइफ के साथ करते हैं। हम प्रार्थना करते हैं प्रभु, जैसे जिस तरह तूने हमें संभाल के रखा है प्रभु, वैसे तू हमें कल भी संभाल के रखेगा प्रभु, ऐसा हमारा विश्वास है प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, जो आज का मदर डे प्रभु जो भी सेलिब्रेट कर रहे हैं प्रभु, उन सबको तो आशीर्वाद दे प्रभु, उन सबकी रक्षा कर प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, तू हमें सीने से लगाता है, तू हमें कभी अकेला नहीं छोड़ता है। जैसे तूने शद्रक मेशक अबेदनगो को आग में संभाला प्रभु, वैसे तू हमें इस जग में संभालता है प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, कई लोग आज के दिन देख नहीं सके प्रभु, पर आपने हमें दिखाया, आपने हमें चलाया प्रभु। ये सुंदर दिन हमारे जीवन में आपने जोड़ा, इसलिए आपके नाम को हम धन्यवाद करते हैं। हम प्रार्थना करते हैं प्रभु, जैसे मुर्गी अपने बच्चों को पंखों तले छुपाती है प्रभु, वैसे तू हमें अपने पंखों तले छुपा रखता है प्रभु। शैतान की हर एक चाल से प्रभु तो हमें बचाता है प्रभु, हर एक उसके बुरे काम से तो हमें बचाता है प्रभु। हम इस संसार में चलते समय तो हमारे साथ तो रहता है प्रभु, हमारे साथ तो हमेशा, जैसे पूरब से पश्चिम जितने दूर है प्रभु, उतने दूर तूने हमारे पाप के, हम पाप में डूबे थे प्रभु, तूने हमें कभी अकेले नहीं छोड़ा प्रभु, तूने कभी हमें त्यागा नहीं प्रभु, तूने हमेशा अपना लहू बहाकर हमें शुद्ध किया है प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, आज का जो वचन प्रभु हमारे बीच में आएगा प्रभु, उस वचन को हम स्वीकार सके प्रभु, वचन के अनुसार हम चल सके प्रभु, ऐसा तू कर प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, जो भी पाड़ा साहब हमारे साथ में बोलेंगे उसके द्वारा आप हमसे बात कीजिए प्रभु, उस वचन को समझने में आप हमारी मदद कीजिए प्रभु। हम मांगते हैं प्रभु चर्च के लिए प्रभु, चर्च में जो आने के राह पर है प्रभु, उन सबकी राह तू खोल, जो बीमार है प्रभु उन सबको चंगा कर प्रभु। प्रभु हम प्रार्थना करते हैं प्रभु, हमारे तरफ से जिसका मन दुखागा प्रभु, उसकी क्षमा तू हमें कर प्रभु, हमें एक नई राह तू दिखा, हमें एक नया तू मकसद दे जीने का प्रभु। इस छोटी सी विनती हमारा उद्धार करता यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, आमीन। होशेचं जे पुस्तक आहे ते आपल्या समोर आपण काढूया, प्रभू देव बापाच्या वचनांकडे यावेळेस आपण जाऊया। होशेचं पुस्तक आपल्या समोर आपण ठेवूया।
मला असं वाटतं की होशेचं जे पुस्तक आहे आपल्या सर्वांचं वाचून झालं असेल एकदा तरी. ज्यांचं अजूनही झालं नाही त्यांनी लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. होशेचं पुस्तक आणि आज अध्याय 11 जो आहे तो आपल्या मननासाठी आपण आपल्या समोर ठेवत आहोत. होशेचं पुस्तक अध्याय 11 आपल्या मननासाठी आज आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. या प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, तुझं मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. पवित्र देव बापा, तुझं वचन जे आमचं मार्गदर्शन करणारं आहे, तुझं वचन पवित्र देव बापा जे आमची सुधारणूक करणार आहे, तुझं वचन जे आम्हाला शांती सामर्थ्य देणार आहे प्रभू, त्या वचनांचं वाचन आणि त्यावरती मनन करत असताना तू आज आमचं विशेष सहाय्य कर. तुझ्या उपस्थितीमध्ये तू नव्याने आमच्यासोबत बोल आणि दे बापा तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. होशेचं पुस्तक आपल्या मननासाठी आपल्या समोर आहे आणि आतापर्यंत या पुस्तकावरती मनन करत असताना आपण होशे समर्पणाचे एक उत्तम उदाहरण म्हणून आपण होशेच्या जीवनाकडे पाहतो. परमेश्वराने त्याला जे काही सांगितलं ते करण्यामध्ये होशेचं जे समर्पण आहे, त्याच्या आज्ञापालनातून जे त्याचं समर्पण आम्हाला दिसतं, एक उत्तम उदाहरण, एक उत्तम किस्सा होशेच्या जीवनामधून आमच्या समोर आम्हाला पाहायला मिळतो. मागच्या रविवारी ज्यावेळेस होशेच्या पुस्तकावरती आपण मनन करीत होतो त्यावेळेला इस्रायल लोकांची जी दुष्ट वागणूक आहे ती दाखवण्यासाठी होशेने जी अलंकारिक भाषा वापरली, जी उपमा, जी प्रतीकं त्याने वापरलीत इस्रायल लोकांसाठी, त्यातून काहींवर आपण मनन केलं. ज्यांनी होशेचं पूर्ण पुस्तक वाचलंय त्यांना माहीत आहे की पुष्कळ उपमा, प्रतीक, अलंकारिक भाषा होशेच्या पुस्तकामध्ये होशेने वापरलेली आहे. काहींवरती आपण मनन केलेलं आहे. आज आपल्या समोर आपण अध्याय 11 ठेवत आहोत. मुद्दामून हा अध्याय 11 आपण आज आपल्या मननासाठी घेतलेला आहे. वास्तविक पाहता एकदम समोर उडी घेतल्यासारखं आपण परत या आधीच्या अध्यायांवरती जाणार, परंतु आज मुद्दामून हा अध्याय निवडण्यामागचं कारण आजचा मदर्स डे, मायवार, या निमित्ताने हा 11वा अध्याय जो आहे हा आपल्या समोर आपण ठेवत आहोत. आणि या 11व्या अध्यायामधून आज जो विषय, जे प्रतीक आपल्या मननाकरिता आपल्या समोर असणार आहे ते म्हणजे दैवी प्रेम व शासन. दैवी प्रेम व शासन हा जो संपूर्ण अध्याय आहे, या अध्यायामध्ये होशेचा जो संदेशाचा कल आहे, जो याच्या आधीपर्यंत इस्रायल लोकांची दुष्ट वागणूक वेगवेगळ्या प्रकारे तो त्यांना दाखवतोय, आता या 11व्या अध्यायामध्ये होशे जो आहे हा प्रामुख्याने देवाचा कळवळा, देवाचं जे प्रेम आहे त्याकडे तो वळतो. आणि या 11व्या अध्यायामध्ये देव आपल्या लोकांवरती किती अद्भुत प्रेम करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये परमेश्वर देव हा आपल्या लोकांना नेहमीकरिता त्यांचा नाश करण्याचं परमेश्वराच्या मनामध्ये अजिबात नाही. त्याचं मन हे कळवळ्याने भरलेलं आहे. हे प्रामुख्याने या 11व्या अध्यायामधून तो आपल्या समोर ठेवतो. आपल्या लोकांसाठी जी देवाची प्रीती आहे, जो देवाचा कळवळ आहे, तो आपल्या समोर ठेवतो. जो विषय आपल्या समोर आहे की दैवी प्रेम व शासन, या माध्यमातून देवाची आपल्या लोकांसाठी कळकळ आम्हाला समजून घेता येते. दैवी प्रेम आणि दैवी शासन या दोनही गोष्टींच्या माध्यमातून जे देवाचं प्रेम आहे ते आपल्या लोकांसाठी आपल्याला पाहायला मिळतं.
आज जेव्हा आपण मायवार साजरा करीत आहोत, मदर्स डे आपण साजरा करीत आहोत, आजचा दिवस जो प्रामुख्याने आईसाठी वेगळा केलेला अशा प्रकारचा हा दिवस आहे. या दिवसासोबत हा जो विषय आहे याचा काय संबंध आहे? का बरं आपण 11वा अध्याय मननासाठी घेतला? या 11व्या अध्यायातून का बरं दैवी प्रेम आणि शासन हा विषय आपण समोर घेतला? हा विषय आणि मायवार याचा काय संबंध आहे? याकडे जर आम्ही पाहिलं तर आम्हाला असं लक्षात येतं की देवाचं प्रेम आणि देवाचं शासन हे आईच्या माध्यमातून तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेऊ शकतो. समजलं मी काय बोललो? आई ही असं माध्यम आहे, ही असं पात्र आहे की जिच्याद्वारे देवाचं प्रेम आणि देवाचं जे शासन आहे ना त्याचा अनुभव व्यक्ती आपल्या जीवनामध्ये घेऊ शकते. नारायण वामन टिळक देखील प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या समोर आणि माझ्या समोर ख्रिस्त गुरु माऊली ग माझी ख्रिस्त गुरु माऊली म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपली आई म्हणून नारायण वामन टिळक आपल्या समोर सादर करतात. या जगामध्ये आम्हाला दिसून येईल की आई हे असं पात्र आहे की जी आपल्या लेकरावर प्रेम करते. मी सकाळला सांगितलं की आईचं जे प्रेम आहे हे आईला माहीत आहे. ती आपल्या मुलावर केवढं अगाध असं प्रेम करते हे आईला माहीत आहे. त्याच वेळेस आई ही शासन करणारी देखील आहे ना. तुम्ही आईचं जर पात्र पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की जसा परमेश्वर आपल्या लोकांवर प्रेम करतो, त्यांना शासन करतो, आई देखील आपल्या जीवनामध्ये आपल्या लेकरांना घडवत असताना या गोष्टी ती करत असते. आणि म्हणून प्रामुख्याने आज हा विषय आपण पाहत असताना जेवढ्या माता या ठिकाणी आहेत त्या तुम्हास आपल्या लेकराचं संगोपन करत असताना देवाचं प्रेम आणि शासन या दोनही गोष्टी लेकरांच्या संगोपनासाठी या किती महत्त्वाच्या आहेत या आपल्याला समजून घेता येतील. आणि सर्व मंडळी या नात्याने ज्यावेळेस आज या विषयावरती आपण मनन करीत आहोत, तुम्ही आणि मी एक वार पुन्हा आपल्यावर असणारं जे देवाचं प्रेम आहे, देव आम्हाला जे शासन करतो त्यातूनही त्याचं प्रेम कसं प्रगट होतं याचा अनुभव किंवा याची प्रचिती आपल्याला आपल्या जीवनामध्ये घेता येते. आणि म्हणून प्रियांनो, आज या विषयाच्या माध्यमातून देवाचं प्रेम आणि शासन यावरती आपण मनन करूया. मग दैवी प्रेम, या दैवी प्रेमातून देवाने इस्रायलासाठी काय काय केलं हे आम्हाला पाहता येईल. हा 11वा अध्याय आपण आपल्या समोर ठेवत आहोत. होशेचं पुस्तक अध्याय 11 आपल्या समोर आपण ठेवूया आणि या 11व्या अध्यायामधून काही वचने आपण या ठिकाणी वाचणार आहोत. जो पहिला मुद्दा मी तुमच्या समोर ठेवत आहे तो म्हणजे दैवी प्रेमातून देवाने इस्रायल लोकांसाठी केलेल्या गोष्टी. जर आम्ही 11व्या अध्यायाची सुरुवातच जर आम्ही पाहिली ना, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, इस्रायल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली. फार स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, इस्रायल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली. देव इस्रायलावरती प्रीती करणारा प्रभू परमेश्वर आहे. तो म्हणतो की ते लहान मूल असताच त्याच्यावर माझी प्रीती बसली. आणि मग या प्रीतीमधून या परमेश्वर देवाने इस्रायलसाठी, इस्रायल लोकांसाठी काय काय केलं ते या अध्यायामधून आम्हाला शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून जी पहिली बाब परमेश्वर देवाने आपल्या प्रेमामधून या इस्रायल लोकांसाठी केली ती म्हणजे त्यांना चालायला शिकवलं. वचन 3, कोणीतरी माईक जवळ ठेवा वाचण्याकरिता. वचन 3, मीच एफ्राईमला चालायला शिकवले, मीच इफ्राईमाला चालायला शिकवले, मी त्यांना आपल्या कवेत वागवले,
मी त्यांना आपल्या कवेत वागवले, आणि मी त्यांना बरे केले, मी त्यांना बरे केले. पण ते त्यांना ठाऊक नाही. ठीक आहे, मी त्यांना बरे केले. या ठिकाणी परमेश्वर देवाने आपल्या प्रेमामधून इस्रायल लोकांसाठी काय केलं, तर तो म्हणतो मीच त्यांना चालायला शिकवले, मीच त्यांना चालायला शिकवले. नेमकं परमेश्वराने काय केलं यांच्याकरिता? परमेश्वर म्हणतो की मी त्यांना चालायला शिकवलं. पूर्वी इस्रायल लोक कुठं होते? मिस्र देशाच्या गुलामगिरीमध्ये होते. परमेश्वराने त्यांना त्या गुलामगिरीमधून बाहेर काढलं आणि या गुलामगिरीमधून बाहेर काढल्यानंतर ना परमेश्वर देवाने या लोकांना चालायला शिकवलं, विश्वासाने पुढं पाऊल टाकायला शिकवलं. समोर समुद्र असतानाही त्या समुद्रातून देवाच्या सामर्थ्याने ते कसे चालत जाऊ शकतात. परमेश्वर देव म्हणतो की मी त्यांना चालायला शिकविले. परमेश्वर हा त्यांच्याकरिता शिकवणारा झाला. परमेश्वर देव हा त्यांच्याकरिता शिकवणारा झाला. त्यांनी पुढं कसं जायचं आहे, त्यांना पुढं नेणारा, त्यांना त्यांच्या ठाई विश्वास उत्पन्न करणारा हा प्रभू परमेश्वर झाला. ज्यावेळेस परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की मी त्यांना चालायला शिकवले, त्याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे की त्यांना पुढं जाण्याकरिता त्यांच्या ठाई विश्वास उत्पन्न त्याने केला आणि या इस्रायल लोकांना परमेश्वराने त्या गुलामगिरीमधून काढून त्या कनान देशाकडं प्रवास करायला परमेश्वर देवाने त्यांना तो पुढं घेऊन गेला. एवढंच नाही तर तो म्हणतो की मी त्यांना कवेत वागवले, कवेत वागवले, त्यांना सांभाळणारा, त्यांचं संरक्षण करणारा, प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांची काळजी घेणारा. आता मी या गोष्टी बोलत असताना तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी आई देखील आपल्या लेकरांसाठी करत असते. आज मदर्स डे आहे, त्या निमित्ताने हा 11वा अध्याय आपण आपल्या समोर घेतला आणि या 11व्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो की मी त्यांना चालायला शिकवलं. परमेश्वर त्यांना शिकवणारा झाला आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा पहिला शिक्षक कोण असते? त्याची आई असते. परमेश्वर देव हा त्यांना शिकवणारा झाला. परमेश्वर देव म्हणतो की मी त्यांना कवेत वागवले, मी त्यांना कवेत वागवले. आता असं चित्र दिसत नाही, परंतु फार जुन्या काळामध्ये जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे, ज्यावेळेस विहिरीवरून किंवा नदीवरून पाणी आणावं लागायचं त्यावेळेस चित्र दिसायचं आपल्या समोर आहे ना. कवेत बाळ आहे ना, काखेत बाळ आहे आणि डोक्यावर हांडे ठेवलेले आहे आणि आई पाणी भरत आहे आणि आपल्या लेकराला देखील ती सांभाळत आहे, काळजी घेत आहे. परमेश्वर म्हणतो की या इस्रायल लोकांना मी कवेत वागवलं, मी त्यांना सांभाळलं. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो म्हणतो की मी त्यांची काळजी घेतलेली आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही इस्रायल लोकांच्या प्रवासाकडे पहा. जेव्हा ते मिस्र देशाकडून या कनान देशाकडे निघाले, परमेश्वर देईबापाने त्यांची कशी काळजी घेतली, परमेश्वर देईबापाने त्यांचा कसा सांभाळ त्या ठिकाणी केलेला आहे. एवढंच नाही तर तो म्हणतो की मी त्यांना बरे केले. परमेश्वर देव हा त्यांच्यासाठी आरोग्य देणारा झाला, त्यांचा वैद्य तो झाला. परमेश्वराने या लोकांना बरं केलं आणि म्हणून याच होशेच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेला हे लोक पश्चाताप करण्याकडे वळतात, ते म्हणतात की त्याने आम्हाला जखम केली आहे, तोच आम्हाला पट्टी बांधेल, तोच आम्हाला बरं करणारा आहे. हा परमेश्वर देव या लोकांकरिता त्यांचा वैद्य देखील झाला, त्यांना बरं करणारा झाला. आम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस हे लोक पापामध्ये पडतात आणि मग ज्या वेळेला सर्पदंशाने त्या ठिकाणी लोक मरू लागतात, त्यांना बरं करणारा कोण होता त्या ठिकाणी? प्रभू परमेश्वर होता. देई बापाने त्यांना त्या ठिकाणी आरोग्य दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर वचन 4 मध्ये आणखीन तो काय म्हणतो? वचन 4 तो म्हणतो की प्रेमरज्जूंनी मी त्यांना ओढले, सैल करणाऱ्यासारखा मी झालो, ममतेने मी त्यांना खाऊ घातले. वचन 4 वाचा. मानवी बंधनांनी प्रेमरज्जूंनी मी त्यांना ओढले,
बैलांच्या गळ्यातले जोते सैल करण्यासारखा मी त्यांना झालो. त्यांना मी ममतेने खाऊ घातले. या ठिकाणी पुन्हा या 4थ्या वचनामध्ये 3 गोष्टींचा उल्लेख परमेश्वर देव बापाच्या वचनातून आम्हाला पाहायला मिळतो की प्रेमरज्जूंनी मी त्यांना ओढले, माझ्याकडं मी त्यांना ओढले. परमेश्वर देव त्यांच्यावरती प्रेम करणारा तो परमेश्वर आहे. तो म्हणतो की सैल करणाऱ्यासारखा, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणाऱ्यासारखा मी झालो है ना. ओझ, गुलामगिरीचं ओझ जे त्यांच्यावरती होतं, परमेश्वर देव म्हणतो की मी त्यांना सोडवणारा त्यांच्याकरिता मी झालेलो आहे, त्यांचा तारणारा मी त्यांच्याकरिता झालेलो आहे. एवढंच नव्हे तर मी त्यांना ममतेने मी त्यांना खाऊ घातलेले आहे. परमेश्वर देव त्यांचा पुरवठा करणारा झाला. परमेश्वर देवाने त्यांची प्रत्येक गरज पूर्ण केलेली आहे. या सर्व गोष्टी परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी केल्या. कशा केल्या? कराव्या लागतात म्हणून केल्यात का? कराव्या लागतात म्हणून केल्यात का? नाही. तर परमेश्वर वचन 1 मध्ये जे आम्ही वाचलं की बाळ असताच माझं प्रेम त्याच्यावरती बसलं. या ज्या सर्व गोष्टी आहे ना, ज्यामध्ये चालायला शिकवलं, ज्यामध्ये कवेत वागवलं, बरे केलं, प्रेमरज्जूंनी त्यांना ओढलं, त्यांना सैल करणारा मी झालो, ममतेने मी त्यांना खाऊ घातलं. या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, त्या परमेश्वराने प्रेमामधून, जे प्रेम त्याचं मनुष्यावरती आहे, जे प्रेम त्याचं इस्रायल लोकांवरती होतं, त्या प्रेमामधून परमेश्वराने या सर्व गोष्टी आपल्या लोकांसाठी केलेल्या आहेत. एक आई देखील आपल्या लेकराच्या जीवनामध्ये या प्रकारेच कष्ट घेणारी आहे ना. करावं लागतं म्हणून आई करते का? करावं लागतं म्हणून करते काय? नाही ना. आई ही असं पात्र आहे ना की जिच्या ठाई देवाचा प्रेमाचा जो स्वभाव आहे ना, देवाचं जे प्रेम आहे ना, हे उपजतच आईच्या ठाई परमेश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा एक स्त्री आई बनते, त्या आपल्या बाळाकरिता जे प्रेम या आईच्या ठाई आम्हाला दिसून येतं, प्रियांनो, हे उपजत आहे. हे करावं लागतं म्हणून नाही, तर या प्रेमातून एक आई आपल्या लेकराकरिता सर्व काही करण्याकरिता तयार होते. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आमच्या समोर आहे. पवित्र शास्त्रामधून उदाहरणं आहेत, जगामधून आमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहे की एक आई आपल्या लेकराकरिता किती कष्ट करते आणि आपल्या प्रेमामधून आपल्या लेकरांकरिता ती या सर्व गोष्टी ती त्या ठिकाणी करत असते. प्रभू म्हणतो की मी त्यांना ममतेने मी त्यांना खाऊ घातलेला आहे, त्यांचा पुरवठा मी झालेलो आहे, प्रत्येक गरज त्यांची मी पूर्ण केलेली आहे. ज्या प्रकारे एक आई आपल्या लेकरासाठी करते, त्याप्रमाणे परमेश्वर देव हा आपल्या लोकांसाठी करताना आम्हाला दिसून येतो. मग एवढं असतानाही इस्रायल लोक त्याच्यासोबत कसे वागत आहेत याचा देखील उल्लेख होशेने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून इस्रायलाची वागणूक त्यांना शासन होण्यास जबाबदार आम्हाला दिसून येते. विषय काय आहे आपला? दैवी प्रेम व शासन. आता प्रेम करणारा कोण आहे? कोण प्रेम करत आहे? मला तुम्हा सगळ्यांकडे पाहून असं वाटतंय की आज फारच कठीण होत चाललेलं आहे. कठीण होतंय का? समजत आहे का तुम्हाला? फार सोपा प्रश्न आहे ना. कोण प्रेम करत आहे? परमेश्वर देव प्रेम करत आहे. शासन कोण करत आहे? परमेश्वरच शासन करत आहे. तोच प्रेम करत आहे आणि शासन देखील तोच करत आहे. का बरं शासन करत आहे? त्या शिक्षेकरिता कोण जबाबदार आहे? इस्रायल लोक. त्यांची वागणूक दैवी शासनाकरिता जबाबदार आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. वचन 2 वाचा कोणीतरी. जो जो मी बोलावी तो तो ते माझ्यापासून दूर जात.
जो जो मी त्यांना बोलावी तो ते माझ्यापासून दूर जात. आणखीन ते बाल मूर्तींना बली अर्पण करत, अजून कोरी मूर्ती पुढे धूप जाळत. कोरी मूर्ती पुढे ते धूप जाळत. परमेश्वर देव हा त्यांच्यावर प्रेम करतोय. परमेश्वर देव त्यांना सांभाळत आहे, त्यांची काळजी घेत आहे, त्यांचा पुरवठा करत आहे, ममतेने त्यांना खाऊ घालत आहे, त्यांची प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी तो पुरवत आहे. परंतु तरीही इस्रायल लोक काय करत आहेत? जो जो मी त्यांना बोलावी तो ते माझ्यापासून दूर जात. जेवढं मी त्यांना माझ्या जवळ करण्याचा प्रयत्न केला तेवढं अधिक ते माझ्यापासून दूर जात होते. ते काय करत होते? ते मूर्तींपुढे धूप जाळत होते. या गोष्टी इस्रायल लोकांना जे शासन त्या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियांनो, त्याला जबाबदार कोण आहे? इस्रायल लोकांची वागणूक आहे. परमेश्वरापासून दूर जाणे आणि त्या जिवंत परमेश्वराला सोडून मूर्ती पूजा करणे, मूर्तीपुढे धूप जाळणे, है ना. परमेश्वर देव वचन 3चा शेवटचा भाग काय आहे? वचन 3चा शेवटचा भाग, पण ते त्यांना ठाऊक नाही. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की त्यांना मी चालायला शिकवलं, कवेत वागवलं, मी त्यांना बरं केलं, परंतु हे त्यांना ठाऊक नाही. त्यांना माहीतच नाही, त्यांना समजलेलंच नाही, त्यांना कळालेलंच नाही की मी त्यांच्यावरती किती प्रेम करतो. हे त्यांना समजलेलं नाहीये. आणि म्हणून ते जेव्हा जेव्हा मी त्यांना बोलवतो, जेवढं मी त्यांना माझ्या जवळ करण्याचा प्रयत्न करतो तेवढं ते माझ्यापासून दूर जातात. जी लेकरं या ठिकाणी आहेत त्या लेकरांसाठी एक प्रश्न आहे. तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्या आईने तुमच्यासाठी काय काय केलं? तुम्हाला ठाऊक आहे का? तुमच्या आईने तुमच्यासाठी काय काय केलेलं आहे? काही जण म्हणतील हो मला माहित आहे. ज्या गोष्टी आम्ही मोठं झाल्यावर इतरांकडे पाहतो की एक आई आपल्या लेकरासाठी काय काय करते, त्यावरून आम्ही एक अंदाज बांधू शकतो की माझ्याही आईने माझ्यासाठी या सर्व गोष्टी केल्यात. परंतु ज्या वेळेस तुम्ही लहान आहात, तुम्हाला काय ठाऊक आहे तुमच्या आईने तुमच्यासाठी काय केलेलं आहे? तुमची आई तुमच्यासाठी किती रात्र जागली? तुमच्या आईने तुम्हाला जन्म देण्यासाठी स्वतःचा जीव कसा धोक्यात घातला? तुमच्या आईने तुमच्याकरिता ज्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत ना, पुष्कळशा तर आम्हाला ठाऊक पण नाही. आणि मला असं वाटतं आई पण कधी नोंद करून ठेवत नाही की मी माझ्या बाळासाठी, मी माझ्या लेकरासाठी काय 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 त्या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मी ह्या लोकांसाठी एवढं केलं, परंतु ते त्यांना ठाऊकच नाही. ते त्यांना ठाऊकच नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही जे पाहतो ना, या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जिच्या जीवनावरती आईचा प्रभाव आहे ना, प्रत्येक आई जी या ठिकाणी आहे ना, तिच्याही जीवनावर आईचाच प्रभाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशी एकही व्यक्ती नाही की जी असं म्हणेल की माझ्या जीवनावर आईचा काही प्रभावच नाही. नाही, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर आईचा प्रभाव आहे. याचं ना आम्ही या जगामध्ये आज आहोत कोणामुळं? आईमुळंच आहे. आईमुळंच आपण आज या जगामध्ये आहोत. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला ज्या गोष्टी माहीत आहे त्यासाठी तर आम्हाला आमच्या आईचा आदर करायचाच आहे. परमेश्वराचं वचनही आम्हाला तेच सांगतं, परमेश्वराची आज्ञाही आम्हाला तेच सांगते. परंतु त्याही पलीकडे जाऊन आम्ही हा विचार देखील आमच्या मनामध्ये असू द्यावा की माझ्या आईने जे माझ्यासाठी केलेलं आहे बरंचसं तर मला त्या ठिकाणी माहीत देखील नाही, मला ठाऊक देखील त्या ठिकाणी नाही.
वचन 5 कोणीतरी वाचा. त्या ठिकाणी आणखीन इस्रायल लोकांची जी वागणूक आहे त्याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. वचन 5 मध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे परत येण्यास ते मान्य झाले नाही. वचन 5, ते मिसर देशात परत जाणार नाहीत, तर अश्शूर त्यांचा राजा होईल, कारण ते माझ्याकडे परत येण्यास मान्य झाले नाहीत. ते माझ्याकडं परत येण्यास मान्य झाले नाही. जरी मिसर देशामध्ये ते जाणार नाहीत, परंतु अश्शूरच्या गुलामगिरीमध्ये ते लोक जातील. अश्शूर त्यांचा राजा होईल. कारण काय आहे तर ह्या लोकांनी माझ्याकडं येण्यास नकार दिला, माझ्याकडं फिरण्यास ते मान्य झाले नाही. वचन 6 मध्ये आणखीन काय सांगितलेलं आहे इस्रायल लोकांच्या संदर्भात? त्यांच्या मसलतीमुळे तलवार त्यांच्या नगरात फिरेल, ती त्यांचे अडसर मोडून तोडून खाऊन टाकेल. त्यांच्या मसलतीमुळे तलवार त्यांच्यावरती फिरेल. त्यांची मसलत, काय मसलत आहे त्यांची? मसलत कशा प्रकारची मसलत आहे? परमेश्वराकडं न वळणे, परमेश्वरापासून दूर जाणे, त्या निर्मितीकडं, त्या निर्मितीला, त्या डोंगरावरती धूप जाळणे, मूर्तीसमोर धूप जाळणे आणि अशा ज्या सर्व गोष्टी एकमेकांच्या सल्लामसलतीने त्या ठिकाणी हे लोक करतायत. परिणाम काय आहे? तलवार त्यांच्या नगरावरती फिरेल. शासन त्यांना त्या ठिकाणी केल्या जाईल, शासन त्यांना त्या ठिकाणी होईल. परत वचन 7 मध्ये काय म्हटलेलं आहे? माझ्या लोकांच्या माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, माझ्या लोकांचा माझ्यापासून माग फिरण्याकडे कल आहे. आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टीवर करीत नाही. आणि मी त्यांना बोलाविले असता कोणी उठून दृष्टी वर करत नाही. परमेश्वर देव म्हणतो की माझ्या लोकांचा कल कशाकडे आहे? माझ्यापासून दूर जाण्याकडे आहे. प्रियांनो, ह्या ज्या सर्व गोष्टी इस्रायल लोक आपल्या जीवनामध्ये करत आहेत, प्रियांनो, त्याचा परिणाम देवाचं शासन त्यांच्यावरती आम्हाला दिसून येतं. मी हाक मारत असता, मी बोलाविलेले असताना कोणीही दृष्टी वर करीत नाही, कोणीही दृष्टी वर करीत नाही, कोणीही मला त्या ठिकाणी योग्य प्रतिसाद त्या ठिकाणी देत नाही. वास्तविक पाहता है ना, जेव्हा हे लोक अशा त्रासामध्ये आहेत, अशा संकटांमध्ये आहेत, त्यांनी कोणाकडे वळायला पाहिजे? परमेश्वराकडे वळायला पाहिजे. परंतु ते परमेश्वराकडे वळण्याकरिता तयार नाहीत. ते मनुष्याकडे पाहत आहेत, ते मूर्तींकडे पाहत आहेत, ते इतर राजे जे आहेत, इतर जे लोक आहेत त्यांच्याकडं ते पाहत आहेत. स्तोत्रकर्ता म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. मनुष्याच्या संकटामध्ये त्याच्यासोबत उभा राहणारा, मनुष्याच्या संकटामध्ये त्याला जवळ करणारा एकच आहे आणि तो म्हणजे परमेश्वर. आम्हाला सहाय्य करणारा एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. प्रियांनो, ज्या प्रकारे एक आई आपल्या लेकराच्या सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्याच्यासोबत उभी राहते, हा परमेश्वर देव आपल्या लेकरांना जवळ करणारा प्रभू परमेश्वर आहे. परंतु इस्रायल लोक याच्या अगदी विपरीत त्यांची वागणूक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढं असतानाही आम्ही पाहत आहोत की देव त्यांच्यावरती प्रेम करत आहे. त्या प्रेमामधून परमेश्वर त्यांच्यासाठी काय काय करत आहे आणि हे इस्रायल लोक परमेश्वरासोबत कसं वागत आहेत, हे परमेश्वर लोक हे इस्रायल लोक परमेश्वराला कशा प्रकारचा प्रतिसाद त्यांच्या जीवनातून देत आहेत, तरीही परमेश्वराच्या मनामध्ये आपल्या लोकांसाठी काय आहे? वचन 8 कोणीतरी वाचा. हे एफ्राईमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्रायला, मी तुला कसे बहकू देईल? मी तुला अदमासारखे करू काय? सबोईमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. परमेश्वर देव म्हणतो की हे इफ्राईमा, मी तुला कसा सोडून देईल? हे इस्रायला, मी तुला कसा बहकू देईल? प्रियांनो, हे
वचन जे आहे ना, हे 8वं वचन, हे जणू काही आम्हाला परमेश्वराचं हृदय, परमेश्वराचं जे हृदय आहे ना, ते समजण्याकरिता फार मदत करणार आहे. एवढं असतानाही है ना, वास्तविक पाहता परमेश्वराने काय म्हणायला पाहिजे, मी एवढं प्रेम तुमच्यावर केलं परंतु तुम्हाला त्याची जाणीव नाही. परंतु तो काय म्हणतो, एवढं असतानाही हे इफ्राईमा मी तुला कसा सोडून देईल, हे इस्रायला मी तुला कसा बहकू देईल, मी तुला कसा बहकू देईल. मी तुझ्यावरती प्रेम करणारा आहे. आणि प्रियांनो, हे अद्भुत अशा प्रकारचं प्रेम त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. परमेश्वर देव बापाचं वचन त्या ठिकाणी काही उल्लेख देखील करतो. तो म्हणतो, मी तुला अदमासारखे करू काय, सबोईमासारखे करू काय, अदमासारखे सबोईमासारखे करू काय. म्हणजे काय आहे याचा अर्थ? मला आठवत असेल की ज्या वेळेस परमेश्वराने सदम आणि गमोरा यांचा नाश केला, त्यावेळेला याही नगरांचा नाश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि या नगरांचा नाश कसा झालेला आहे जर तुम्ही वाचलं तर परत आता त्या ठिकाणी कुठली आशा आम्हाला दिसून येत नाही. नाश, संपूर्ण विनाश त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. या नगरांचा देखील अशाच प्रकारचा नाश त्या ठिकाणी करण्यात आलाय. परमेश्वर म्हणतो, मी तुला तसं करू काय? नाही. परमेश्वर देव हा त्या प्रकारे आपल्या लोकांचा समूळ नाश करणारा परमेश्वर नाही. परमेश्वराच्या मनात मुळातच लोकांना शासन करावं हे नाही. परमेश्वराच्या मनात मनुष्यावरती प्रेम करावं हेच परमेश्वराच्या मनात आहे. परंतु मनुष्य ज्या प्रकारची वागणूक परमेश्वराला देतो, मनुष्य आपल्या जीवनातून ज्या प्रकारचा प्रतिसाद परमेश्वराला देतो, प्रियांनो, ते कारणीभूत होऊ शकतं परमेश्वराचं शासन आपल्यावर येण्याकरिता. परंतु अशाही परिस्थितीमध्ये देवाचं जे शासन आहे हे आमचा समूळ नाश करण्यासाठी मुळीच नाही. वचन 9 कोणीतरी वाचा. मी आपला क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही. मी एफ्राईमाचा नाश करण्याकरता मागे फिरणार नाही, कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे. तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे. मी क्रोधावेशाने येणार नाही. मी क्रोधावेशाने येणार नाही. परमेश्वर देव म्हणतो की मी त्यांचा समूळ नाश करण्याकरिता त्यांच्याकडे मागं फिरणार नाही. मी त्यांचा समूळ नाश करणार नाही. तर परमेश्वर काय करेल? परमेश्वर देव काय करेल? वचन 10 मध्ये तो म्हणतो, वचन 10, ते परमेश्वरा मागून जातील. तो सिंहासारखा गरजेल. तो गरजेल आणि त्याचे पुत्र पश्चिमेकडून थरथर कापत येतील. तो म्हणतो की मी गरजेल, है ना. परमेश्वर म्हणतो की मी गरजेल आणि त्याचे लोक हे थरथर कापत त्या ठिकाणी परत येतील. गरजेल म्हणजे काय करेल? भय उत्पन्न करेल, भीती निर्माण करेल, है ना. मनुष्य जो आपल्या परमेश्वरापासून दूर जातोय, हा मनुष्य जो परमेश्वराचं ऐकायला तयार नाही, देव म्हणतो की मी त्याचा समूळ नाश करणार नाही, तर मी गरजेल, मी माझं भय त्यांच्या ठाई निर्माण करेल आणि ते थरथर कापत ते परत येतील. आणि मग वचन 11 मध्ये तो काय म्हणतो? मिसर देशातून पक्षी व अश्शूर देशातून पारवे येतात, तसे ते थरथर कापत येतील व मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन, असे परमेश्वर म्हणतो. व मी त्यांना त्यांच्या घरात बसवेन, है ना. परमेश्वर देव हा तुमच्यावर आणि माझ्यावर एवढं अगाध प्रेम करणारा आहे की तो म्हणतो मी त्यांना सोडून देणार नाही. तो म्हणतो मी त्यांचा समूळ नाश करणार नाही, तर मी त्यांच्यावर प्रीती करेल आणि त्यांना मी घेऊन येईल आणि आपल्या घरामध्ये मी त्यांना बसवेल. प्रियांनो, आज देवबापाचं वचन पाहत असताना त्याचं प्रेम, त्याचं शासन, त्याचं
तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी असणारं हृदय जे कळवळणारं आहे, जे नेहमी आपला स्वीकार करणारं आहे. आणि या प्रेमामधून हा परमेश्वर देव तुम्हाला आणि मला कशा प्रकारे पुन्हा त्याच्या राज्यामध्ये घेऊन येणारा परमेश्वर आहे, आम्हाला हे शिकायला मिळतं. प्रियांनो, आज ह्याच गोष्टी, देवाचं हेच प्रेम, देवाचं हेच शासन आम्हाला प्रत्येक आईसाठी आपल्या मुलाचं संगोपन करत असताना फार मोठ्या उपयोगाचं असं त्या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळेल. प्रियांनो, आई है ना, जिच्या ठाई प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि शासन याद्वारे संगोपन करणारी आई आम्हाला दिसून येते. पुष्कळदा काय होतं माहितीये का, प्रेम आणि शासन या दोघांमध्ये कधी कधी एक अडचण निर्माण होते. कधी कधी एवढं अधिक प्रेम असतं की मग त्या ठिकाणी शिस्त आणि शासन याचा कधी कधी अभाव पाहायला मिळतो. कधी कधी शासन एवढं अधिक असतं की त्याच्यामध्ये प्रेमच हरवल्या गेल्यासारखं, प्रेमाचा अभाव कधी कधी दिसून येतो. आई जिच्या ठाई, जिला आपल्या लेकरांचं संगोपन करण्यासाठी प्रेम आणि शासन या दोनही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. प्रेमाने काय होतं, प्रेमाने आई आपल्या लेकरांना आपल्यासोबत बांधून ठेवते आणि शासन करण्याच्या द्वारे ती आपल्या लेकरांना सर्व वाईट गोष्टींपासून त्यांचा सांभाळ करते. सर्व वाईट मार्गांपासून आपल्या लेकरांना ती दूर ठेवते. आणि म्हणून या दोनही गोष्टींचा बॅलन्स जो आहे, या दोनही गोष्टी आईच्या ठाई आम्हाला पाहायला पाहिजेत, दिसून यायला पाहिजेत. लेकरांचं संगोपन करत असताना या दोनही गोष्टींची गरज त्या ठिकाणी आहे ना. प्रेम तर उपजत आहेच, मी सांगितलंच तुम्हाला आधी की प्रत्येक आईच्या ठाई प्रेम हे उपजत आहेच. शासन कसं करावं याचं मार्गदर्शन मात्र प्रत्येक आईने परमेश्वराकडं मागायला पाहिजे. माझ्या लेकराला मी कशा प्रकारचं शासन करायला पाहिजे, हे मार्गदर्शन प्रत्येक आईने परमेश्वराकडं मागायला पाहिजे. शासन गरजेचं आहे का, आहे का? आणि शिक्षक लोकांना माहित आहे, आता शाळेमधली परिस्थिती बदललेली आहे ना. पहिले छडी हातात ठेवावी लागायची, आता छडीचा वापर करण्यावर बंदी घातलेली आहे. मारायचं नाही लेकराला, छडी मारायची नाही, त्याला शासन करायचं नाही. मग एक आई आपल्या लेकराचं संगोपन करत असताना तिला शासन याची आवश्यकता आहे का? आहे ना. नीतिसूत्रेमध्ये फार स्पष्टपणे सांगितलेले आहे की जो छडी आवरतो तो आपल्या लेकराचा काय आहे, वैरी आहे. परंतु जो वेळीच शिक्षा करतो तो त्याच्यावरती प्रेम करणारा आहे. आणि म्हणून शिस्त, शासन, पनिशमेंट ही त्या ठिकाणी असायलाच पाहिजे. कधी कधी आईंसमोर हा एक मोठा प्रश्न आहे. बरं, आईंसमोर एक फार मोठी अडचण आहे की काय शिस्त लावायची किंवा काय शासन करायचं, काय पनिशमेंट द्यायची. प्रत्येक आईसमोर कधी कधी हा प्रश्न निर्माण होतो की माझ्या लेकराला मी कशा प्रकारची शिक्षा द्यावी, मी मारावं काय? आजकालची लेकरं अशी आहेत की तुम्ही त्यांना जेवढं माराल ते तेवढं जास्त हट्टी बनतात. आज पुष्कळदा आईला हा मोठा प्रश्न पडलेला आहे की मी माझ्या लेकराला, तो चुकत आहे हे मला कळतं, तो चुकत आहे, माझं लेकरू चुकत आहे हे आईला कळतं. परंतु पुष्कळदा आईसमोर ही अडचण आहे की मी त्याला कसं सुधारू, मी त्याला कसं त्या चुकीपासून दूर करू, मी कसं त्याला चांगल्या मार्गावरती घेऊन येऊ. हा प्रश्न आज आईसमोर आहे. या प्रश्नाचं उत्तर आईला कोण देईल? लेकरांना देता येईल का? जी लेकरं या ठिकाणी आहेत ते आपल्या आईला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील का की आईने आपल्या लेकराला कशा प्रकारचं शासन करायला पाहिजे, कशा प्रकारची शिक्षा करायला पाहिजे? आईला या प्रश्नाचं उत्तर केवळ आणि केवळ परमेश्वर देऊ शकतो.
या प्रश्नाचं उत्तर कोणीही मनुष्य आईला देऊ शकत नाही. काउन्सिलिंग केल्या जाईल, वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिल्या जातील, वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्यामध्ये आज उपलब्ध आहे, तो निराळा भाग. परंतु एका लेकराकरिता काय शिक्षा असायला पाहिजे, त्याची सुधारणूक आईला कशी करता येईल, या प्रश्नाचं उत्तर आईला केवळ आणि केवळ तो परमेश्वर देवच देऊ शकतो. ज्या देवाने आईच्या ठाई प्रेम हे उपजत निर्माण केलेलं आहे, तोच परमेश्वर या आईचं मार्गदर्शन देखील करणार आहे की तिने आपल्या लेकराला कशा प्रकारची शिक्षा करायला पाहिजे. शिक्षा तर करायलाच पाहिजे, त्याची आवश्यकता आहे, परंतु केव्हा आणि कशा स्वरूपाची ती असावी या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रत्येक आईने परमेश्वराच्या समोर आपले गुडघे टेकावेत आणि परमेश्वराच्या समोर रडावं. पुष्कळदा ना आपण पाहतो की आज आई वडील आपल्या लेकरांसाठी दुःखी असतात. आम्ही पुष्कळदा इतरांकडे सांगतो की ऐकत नाही, काय करू, सगळं करून पाहिलं, हे करून पाहिलं, परंतु ऐकतच नाही. पुष्कळदा आम्ही मनुष्याकडे बोलतो, पुष्कळदा आम्ही म्हणू की आम्ही तर प्रार्थना पण करतो परमेश्वराकडे की देवा माझ्या लेकराला तू सुधरव, परंतु कदाचित आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना कुठंतरी आम्ही कमी पडत आहोत. आणि म्हणून आमची आवश्यकता आहे की आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसावं. जेव्हा आई आपल्या लेकराकरिता परमेश्वरासमोर आपली गुडघे टेकते, ज्यावेळेस आई परमेश्वरासमोर आपल्या लेकरासाठी आपलं मन ओतून टाकते ना, अद्भुत काम त्या ठिकाणी परमेश्वर देव करतो प्रियांनो. आणि म्हणून आज हा बोध आईसाठी देखील आहे, हा बोध प्रत्येक व्यक्तीसाठी देखील या ठिकाणी आहे की आईला आपल्या लेकराचं संगोपन करत असताना, बरं लेकरं किती मोठी होऊ द्यात, आईसाठी ती लेकरच असतात. आईला एवढा अधिकार असतो की ती केव्हाही आपल्या लेकराला शिक्षा करू शकते, है ना. एक आई माझ्यासोबत बोलत होती आणि ऐकतच नाही म्हणे पाळक साहेब, ऐकतच नाही. म्हटलं मग ऐकत नाही तर शिक्षा करायची. मी कशी शिक्षा करणार म्हणे, आता माझ्यापेक्षा तो मोठा दिसतो म्हणे, है ना. कधी कधी लेकरं आई वडिलांपेक्षा शरीराने धाड धिप्पाड. आई म्हणते की मी कसं त्याला मारू, मी त्याला कशी शिक्षा करू, तो माझ्यापेक्षा मोठा दिसायला लागलेला आहे, शरीराने माझ्यापेक्षा बळकट झालेला आहे. मी त्या आईला एकच म्हटलं की तो कितीही मोठा झाला तरी त्याला शिक्षा करण्याचा अधिकार आईकडं आहे. पुष्कळदा एक आई आपला अधिकार समजून घेत नाही. पुष्कळदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग लेकरं ऐकत नाहीत म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या मनासारखं पुष्कळदा वागू देतो. आमची आवश्यकता आहे की आम्ही ज्यावेळेस आम्हाला आमच्या लेकरांची चूक दिसते, आम्ही वेळीच त्या ठिकाणी त्यांना शासन करावं. प्रेमाने आणि शासनाने है ना, शिक्षा करण्याने, या दोन्ही गोष्टींच्या द्वारे आम्हाला आमच्या लेकरांचं संगोपन करायचं आहे. परमेश्वर देव आमच्यासोबत तेच करतो, है ना. आई शिक्षा करते म्हणजे ती वाईट आहे असं आहे का? आई प्रेम करते त्यावेळेला खूप चांगली असते ना, परंतु ज्या वेळेला आई शिक्षा करते मग मात्र, परंतु आईचं प्रेम असेल, आईची शिक्षा असेल, प्रियांनो त्यामध्ये प्रेम आहे. जसं देव तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो, त्या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर परमेश्वराचं अद्भुत प्रेम आहे. ज्या गोष्टी ना इस्रायल लोकांसाठी त्यांनी केल्यात, त्याच गोष्टी त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील केलेल्या आहे. आजही तो त्या गोष्टी करत आहे. आजही परमेश्वर देव तुमचा आणि माझा पुरवठा आहे. आजही तो तुमची आणि माझी सर्व काळजी घेत आहे. आणि जसं बाळाला काखेत कवेत वागवावं परमेश्वर, त्या प्रकारे तुमची आणि माझी काळजी घेत आहे. असं काय आहे की जे परमेश्वर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी करत नाही, किंवा जे त्याने केलं नाही? त्याने सगळं काही आमच्यासाठी केलेलं आहे, कारण तो आमच्यावरती प्रेम करतो. तरीही
आम्ही त्याला जे आवडत नाही त्या गोष्टी आम्ही करतो. तरीही ज्या गोष्टींमुळं त्याला दुःख होतं त्या गोष्टी आम्ही करतो. एवढं असतानाही परमेश्वर देव आम्हाला सोडून देत नाही, आम्हाला टाकून देत नाही, तर तो आम्हाला जवळ करतो. कारण त्याचं प्रेम आमच्यासाठी एवढं मोठं आहे की तो म्हणतो की मी कसं तुम्हाला सोडणार, मी कसं तुम्हाला टाकून देणार, मी कसं तुम्हाला बहकू देणार. तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करणार आहे. यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि परमेश्वर देव बापाचं जे प्रेम आहे प्रियांनो, ते प्रेम आज एक वार पुन्हा आपल्या अंतःकरणामध्ये आपण त्याची जाणीव करून घेऊया. आज जी प्रत्येक आई या ठिकाणी आहे, या प्रत्येक आईसाठी हा बोध आहे की प्रत्येक आईने आपल्या लेकराचं संगोपन करत असताना प्रेम आणि शासन या दोनही गोष्टींचा उपयोग तिने करावा. जर तुम्हाला समजत नाहीये की मी काय शिक्षा करू, परमेश्वरासमोर बसा, परमेश्वराला विचारा. तो परमेश्वर देव तुमचं मार्गदर्शन करेल. ज्याने तुम्हाला संतती दिली, ज्याने तुम्हाला आई होण्याचं सुख दिलं, ज्याने हा आशीर्वाद तुम्हाला दिला, तोच परमेश्वर तुमचं मार्गदर्शन करेल की तुम्ही तुमच्या मुलाकरिता, तुम्ही तुमच्या मुलीकरिता काय करायला पाहिजे. आम्ही रडतो, आम्ही परमेश्वरासमोर रडावं. आम्ही इतरांकडे बोलण्यापेक्षा आम्ही परमेश्वराकडे बोलावं. पवित्र देव बापा, आज आम्ही पुन्हा तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूचे पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. पवित्र देव बापा, पुन्हा आज होशे जो आपल्या लोकांना त्यांचं पाप त्यांच्या पदरी घालतो, परंतु त्याच वेळेला प्रभू तुझं प्रेम जे मनुष्यावरती आहे ते प्रखरतेने सांगतो. पवित्र देव बापा, आज तुझ्या त्या प्रेमाचा अनुभव, आज तुझ्या त्या प्रेमाची जाणीव आम्हा प्रत्येकाला आमच्या अंतःकरणात तू होऊ दे. प्रभू पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो तुझ्या प्रेमासाठी, अगाध अशा प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवंद्य देवा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक आईबरोबर विशेष करून आणि तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन, आमेन.